आणि आपण बघतोय आता मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना, एका बाजूला उत्कर्ष साबळे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नशिबाची साथ मिळाली होती ती उत्कर्ष साबळे संघाला आणि थेट शेवटच्या फेरीमध्ये त्यांना आपला प्रवेश निश्चित केला. आता मात्र बघतोय आपण या ठिकाणी शेवटचा सामना आमचे पंच योगेश पाटील, साथी पंच शुभम कदम, सलामीचा गोलंदाज पवन माळी. पहिला चेंडू, आता मात्र जबरदस्त चेंडू टाकलाय, पहिला चेंडू पवन माळीने टाकला आणि या पवन माळीच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळतोय. नाशिकचा कौल जिंकला तर उत्कर्ष साबळे संघानं आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी नारपोली संघाला. नारपोली संघाने आपण बघतोय सुरुवात या ठिकाणी केली आहे पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूनं. निर्धाव चेंडूने यावेळेस आपण बघतोय निशांत माळी चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडू जातोय गोळीच्या वेगानं. या ठिकाणी चौकाराने सुरुवात होतीये ती नारपोली संघाची. पवन माळी, फलंदाज नरेंद्र मस्कर, त्यानंतर कल्पेश, ही दोन फलंदाजांची जोडी आज आपण बघतोय. या ठिकाणी जी सुरुवात करणं गरजेचं होतं चांगली, तशा पद्धतीने तशा ताकदीची सुरुवात प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस आपण बघतोय दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. हा चेंडू आपण बघतोय या ठिकाणी लोअर फुलटॉस चेंडूचा वापर केला होता, परंतु चेंडू चांगला फील्ड केला त्या हरेश माळीनं. आपण पाहिलं की हा चेंडू अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि चांगलं यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळतंय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात होतं, परंतु तसं निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा बघायला मिळाली. पवन पुन्हा एकदा तयार. आणि या वेळेस मात्र निखिल या ठिकाणी आपण कल्पेशला बाधून तंबूत परतावं लागेल धावबादच्या स्वरूपानं. चांगला प्रयत्न केला होता धाव घेण्यासाठी नरेंद्र मस्कर. आपण बऱ्याचदा बघतो की कधीच धावबाद होत नसतात, परंतु या क्षणी आपण पाहतोय कल्पेशला धावबादून तंबूत परतावं लागेल. चांगला प्रयत्न केला होता नॉस्ट्रायकियनच्या कल्पेशला धाव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु तसं घडलं नाही आणि फलंदाज कल्पेश मात्र बाधून तंबूत परततोय. चार धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 4 धावेनिशी आपण बघतोय नारपोली संघ आतापर्यंत खेळतोय. नरेंद्र मस्कर ज्याने एक चौकार दाखवला, परंतु नवीन फलंदाज मैदानाकडे आपल्याला बघायला मिळतोय जयेंद्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राईक खेळतोय. हा चेंडू ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला फक्त वाचवण्याचं काम केलं. बचावात्मक खेळी त्यानं दाखवली, डिफेन्स केलं चेंडूला आणि या चेंडूवर एकेरी धाव घेताना मात्र स्वतःच खाता ओपन केले. 5 धावा धावफलकावर लागल्यात नारपोली संघाचा, 1 गडी गमावलाय. अशा परिस्थितीत बघतोय पवन माळी चांगलं षटक फेकण्याचं काम करतो. आतापर्यंत त्यानं 5 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज पवन माळीनं. हा चेंडू आता मात्र चेंडूचा टप्पा थोडासा मागे ठेवला, त्याचा परिणाम भोगावा लागला. चेंडूला भिरकावून दिलं, फेकून दिलं सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू गेला ट्रॅव्हल करत सरळ चौकारासाठी आणि या चौकारानं आपण बघतोय नारपोली संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 9. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. सुरुवात दमदार केली आहे दोन्ही संघ, एकाहून एक सरस आपल्याला बघायला मिळतात. कारण आपण बघायला गेलो तर 3-3 सामने जिंकून या फेरीमध्ये त्याने आपला प्रवेश निश्चित केलाय. अशा परिस्थितीत हा सामना किती निर्णायक आहे हे प्रेक्षकांना दाखवण्याचं काम करतात हे दोन्ही संघाचे खेळाडू. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला, गोलंदाज पवन माळीनं पहिलं षटक फेकलं, धावबादच्या स्वरूपानं 1 गडी गमावला तो नारपोली संघानं कल्पेशच्या स्वरूपानं, परंतु 2 चौकाराच्या साहाय्याने खेळतोय नरेंद्र मस्कर. तर संघाची धावसंख्या बघायला मिळते ती 9.
आमचे भावेश भोईर तेही या ठिकाणी आलेत, त्यांची या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. यावेळेस मात्र मोठा फटका, अतुल माळी चेंडू खाली पोहोचतोय, परंतु चेंडूचा अंदाज घेता आला नाही. चेंडू मात्र बघतोय आपण या ठिकाणी निशांत माळी चेंडूचा फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय. किती रन काढले? हा किती रन काढले? 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आपण बघतोय या ठिकाणी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, कारण चौकार कंप्लीट केलाय. बऱ्याचदा आपण बरेचसे संघ बघतो की 2-2, 3-3 धावा घेताना नामुष्की असते, परंतु नारपोली संघाचे वैशिष्ट्य आहे जिथे चूक होते तिथे त्या ठिकाणी मात्र दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये बऱ्याचदा करताना दिसतात. यावेळेस मात्र धोका होऊ शकतो. आपण बघतोय पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे. पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलंय, खराब घोषित केलंय. आपण पाहिलं होतं मागच्या चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता अतुल माळी यानं, परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही आणि परिणाम पाहिलं 4 धावा कच्ची या ठिकाणी जमा केल्या नारपोली संघानं. आता मात्र फुलटा चेंडू टाकलाय, बघूया काय घडतंय. ऋषिकेश माळी चेंडू खाली आलाय, कोणतीच चूक नाहीये. फलंदाज जयेंद्र मात्र या ठिकाणी बाद. इजा झाली वाटतं, पेटीस घेऊन जा ना डायरेक्ट. नक्कीच आमचे डॉक्टर अनिकेत माळी जात आहेत फर्स्ट एड बॉक्स घेऊन. भावेश भोईर आता आले होते, परंतु त्याची बॅट लागली वाटतं धावताना. त्याची बॅट लागली ना, बॅट लागली ना त्याची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, विशाल बारशी चेंडू खाली आलाय, जबरदस्त देखणा झेल टिपलाय. झेल कोणाचा टिपलाय तर नरेंद्र मस्करचा, कारण आपण बघतोय विकेट घेणं महत्वाचं होतं नरेंद्र सारख्या घातक दिग्गज आक्रमक फलंदाजाचा, आणि तो झेल टिपला जातोय. अशा क्षणी आपण बघतोय फलंदाज बादून तंबूत परतावं लागेल ते नरेंद्र याला. आता मात्र आपण बघतोय ज्या क्षणी नरेंद्र बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय सुरुवातीचा पहिला गडी बाद झाला, तो कल्पेश 0 धाबा करून बाद झाला, त्यानंतर जयेंद्र बाद झाला आणि आता मात्र नरेंद्र मस्कर देखील बादून तंबूत परततोय. तर पाहूया त्या ठिकाणी दुसऱ्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज देवेश माळीचा आपण पाहतो या ठिकाणी. हा चेंडू आता मात्र देखणा फटका, चेंडूला फक्त कडकडे स्ट्रोक्स या ठिकाणी ताकद दाखवली या फटक्यामध्ये. हा चेंडू सरळ फेकून दिला षटकारासाठी मिड विकेटच्या डोक्यावरून. या षटकाराने मात्र आपण पाहतोय 20 धाबा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. या 20 धाब्यानिशी संघ जाऊन आपण पाहतोय गडी बाद झाले ते 3. प्रीतम नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय, परंतु ऑन द स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय दिनेशनं मारलेला फटका, चांगला फटका या ठिकाणी आपण बघतोय. अतुल माळी चेंडू खाली आलात आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एकेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा होतात तब्बल जमा 21 धाबा धावफलकावर जमा होतात.
अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील आपण पाहतोय. देवेश माळी गोलंदाजी करतोय. ऑन द स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय आता मात्र प्रीतम मस्कर मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु फटका या ठिकाणी आपण बघतोय चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. तिसरा षटक आता मात्र प्रगती पथावरील धावफलकावर 21 धाबा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 40-45 धाबा देखील या ठिकाणी गोलंदाजांना पोषक असतील, कारण आपण बघतोय आता मात्र संध्याकाळची वेळ. चेंडू जसा बॅटवर यायला पाहिजे तसा बॅटवर येत नाही, कारण अशा परिस्थितीत उत्कर्ष सावळे संघ कितपत रोखण्याचं काम करेल नारपोली संघाला, कारण आपण बघतोय आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत. ते आतापर्यंत तंबूची वाट धरली आहे, परंतु बघूयात अतुल माळी आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीच्या बोल्यावर आपल्याला पाहायला मिळतात. अतुल माळीनं स्वतःच्या हातामध्ये चितलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हरेश माळीनं मात्र केलेली ही चूक आपण बघतोय. 4 धाबा या ठिकाणी दिल्या जात आहेत बाईकच्या स्वरूपानं. थोडासा निराश, थोडासा हताश आपल्याला बघायला मिळतोय. हरेश माळीनं केलेली चूक. 4 धाबा आपण बघतोय या ठिकाणी. षटकार जातोय. या षटकारानं आता मात्र पुन्हा एकदा नारपोली संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय. या षटकारानं आपण बघतोय धावफलकावर धाबा लागल्या. तर तब्बल 31 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. 31 रन या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. बघूया प्रशांत माळी चेंडू खाली आलाय. देवेश माळीने सोडलाय हा झेल. काय करून बसलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अगदी सहज आणि सोपं असं समीकरण असतं, परंतु हा झेल सोडल्यानंतर मात्र आपण बघतो या ठिकाणी धावफलकावर धाबा लागल्या तब्बल 33. धाबा धावफलकावर लागल्यात आपण बघतोय. 2 काढले काय नाही मगाचा नोबल 34 फ्रीट आम्हाला सांगा ना. आणि आपण बघतोय ही 1 धाव नक्कीच मिळते. या एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा होत आहेत. 35 धाबा धावफलकावर लागल्यात. अतुल माळी षटक फेकतोय. यावेळेस मात्र प्रीतम मस्करच्या वाट्याला चेंडू आलाय. बघूया निखिल माळी चेंडू खाली आलाय. कोणतीच चूक करत नाही निखिल माळी आणि हा झेल टिपला जातोय. तो निखिल माळी करवी. फलंदाज बाद होईल तो प्रीतम मस्कर. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं ते निखिल माळी याच्या करवी आपण बघतोय. आमचे पाठीराखे देविदास माळी बऱ्याचदा बरेचसे सामने उत्कर्षाचे बघायला यायचे आणि त्यांचे चिरंजीव निखिल देविदास माळी आपल्याला बघायला मिळतंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्याने त्याच्या मार्फत बघायला मिळतंय आणि प्रीतम मस्कर सारखा एक मोठा फलंदाज बादून तंबूत परतलाय, परंतु 35 तिसरं षटक प्रगती पथावर ते गोलंदाज अतुल माळीचं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. प्रशांत माळी चेंडू कडे बघण्या अगोदर चेंडू जातोय. 4 धाबा मिळतात. पुन्हा एकदा 39 धाबा धावफलकावर लागतायत. धाबा आल्या तर 9, दुसऱ्या षटकात तब्बल 12, परंतु तिसरा षटक मी म्हणेन की महागडं ठरलंय. या षटकामध्ये आपण बघतोय तब्बल धाबा जमा झाल्या 18. 39 धाबा धाव 39 धाबा धावफलकावर लागतायत आणि आपण बघतोय शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आता मात्र येईल. ते विशाल बारशीच्या हातामध्ये शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक देण्यात आलंय. आता मात्र थोडंसं टेन्शन वाढलंय, कारण एका मोठ्या धाबसंख्येचा वेध घेतला जातोय तो नारपोली संघाकडून, परंतु पाहूयात दोनही संघामध्ये तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत
आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये 56 धावा 4 षटकामध्ये जमा केल्या होत्या त्या उत्कर्ष सावळे संघानं. तोच उत्कर्ष सावळे संघ आता मात्र या ठिकाणी दमदार कामगिरी करतोय. परंतु पाहूयात नारपोली संघ एका मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा जमा झाल्या त्यात 39. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय खूपसा फलंदाज ऑप्शनच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. परिणाम बघतोय या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. चौथं षटक विशाल बार्शीचं या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव. आणि या ठिकाणी आता मात्र फलंदाज बाद होईल. नितेश माली तर बघूयात या ठिकाणी आपण बघतोय आमचे भामदास माळी प्रकाश माळी त्यांचे मनापासून स्वागत करूयात. कारण आपण पाहतोय हा सामना उत्कर्ष सावळे त्यानंतर नारपोली असा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एकता नारपोली आणि उत्कर्ष सावळे. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय योगेश फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक विशाल बार्शी फेकतोय. 3 षटकांमध्ये आपण बघितलं होतं 39 धावा जमा झाल्या होत्या. या षटकामध्ये अद्यापर्यंत हा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. शेनमोहनची आठवण करून देतो हा गोलंदाज विशाल बार्शी. अगदी जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी करतोय. रुपेश माळी आमचे गोलंदाज होते, त्यांच्याकडूनच कदाचित ही आपण बघतोय टर्न घेतला असेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केलंय सावळे संघाने. असं वाटलं होतं की कदाचित या ठिकाणी मोठ्या धाबासंख्येचा पाठलाग केला जाईल की काय, परंतु तसं घडलं नाही. आपण नॉन स्ट्राईक एंडला अडकून पडावं लागलाय. चांगला प्रयत्न तुम्ही म्हणेन सावळे संघाचा. प्रत्येक चेंडून या ठिकाणी विचारात्मक पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा अचूक टाकण्याचं काम केलं जाते ते विशाल बार्शी करवी. आणि आपण पाहतो या ठिकाणी लगातार 3 चेंडू त्यांना निर्धाव फेकले, 2 विकेट्स मिळवल्या. अशा परिस्थितीत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय तो विशाल बार्शी. परंतु पाहूयात नारपोली संघ आता मात्र काय करेल. नक्कीच असे बरेचसे नियम या ठिकाणी आपल्याला माहित असेल. विकेट कीपर ज्यावेळेस क्लोज असतो त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करता येत नाही. जर का विकेट कीपरने चेंडू सोडला तर त्या क्षणी आपण धाव घेऊ शकता, परंतु तसे या ठिकाणी घडलं नाही. आणि परिणाम बघतो आपण या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही या ठिकाणी आपण बघतोय विशाल बार्शीच्या वाट्यातील 2 चेंडू शिल्लक. आता मात्र चांगला फटका, परंतु बघूया चेंडू जातोय. प्रशांत माळी चेंडू खाली आलाय. चांगला प्रयत्न या ठिकाणी दाखवलाय. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो वासुदेवला एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. मागच्या षटकामध्ये 2 षटकार अगदी या षटकामध्ये प्रतीक्षा करावी लागली त्याला स्ट्राईक ला येण्यासाठी. थोडासा निराश होता, त्याच कारणाने त्यांनी दुसरी धाव घेण्यासाठी त्या 40 धावा धावपलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाज विशाल बार्शी आपण बघतोय एक चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक केलं विशाल बार्शीने. अतिशय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी हाताळली आहे. असं वाटलं होतं की 50-55 धावा होतील की काय, परंतु तसं घडलं नाही. यावेळेस आपण बघतोय चांगला चेंडू टाकलाय. चेंडू आणि
2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसऱ्या धाब्यासाठी जे फलंदाज वासुदेव बाद होतोय, 2च धाबा मिळत आहेत. 42 धाबा म्हणजे 43 धाबांची गरज आहे. यात 43 रन सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी. परंतु पाहूयात काय घडेल. बघतोय दुसऱ्या बाजूला उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळे हे दोन संघ आता मात्र सुपर मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी या ठिकाणी झुजतायत. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढतीये. घरबसल्या जे प्रेक्षक या ठिकाणी आपण बघतोय, आमचे भाई मस्कर त्यांच्या वतीने देखील या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. स्वागत आपण करूयात आणि पाहूयात जिंकण्यासाठी 43 धावांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आपण बघतोय पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. अतुल मानेने चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुरेख पाहायला मिळतंय आणि एकूणच आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर स्वतःच संघाचं खातं ओपन केलंय. जिंकण्यासाठी 24 चेंडू 43 धाबांचं आव्हानात्मक टार्गेट उभं केलंय. हा वेळेस मात्र जबरदस्त फटका, चेंडूला उचलून फेकून दिलाय सरळ.
होती अतुल चौकारानं आपण पाहिलं होतं आपल्या इनिंगला आकार दिला तर अतुल मानेने आतापर्यंत 7 धावा त्याने स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या संघाच्या खात्यामध्ये. उत्कर्ष सावळे संघाकडे प्रयत्न केला होता परंतु बघतोय आपण या ठिकाणी
हॅलो. 12 चेंडू सुरुवात पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4. माफ करा, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 4 आणि 12 धावा 2 षटकांच्या अंती आपल्याला बघायला मिळाल्या. परंतु पाहूयात आता मात्र या ठिकाणी तिसरं षटक भावेशचं. तिसरं षटक भावेशचं, परंतु या ठिकाणी चेंडू तारेला लागलाय, टेन्शन वाढवलंय सावळे संघाचं. हा फटका कदाचित गेला असता षटकार किंवा चौकारासाठी किंवा वेगळ्या फटक्यासाठी, परंतु पाहूयात तारेला चेंडू लागल्यानंतर मात्र या हायटेन्शनच्या वायरीनं टेन्शन वाढवलं उत्कर्ष सावळे संघाचं. पाहूयात या 2 धाब्यानिशी सावळे संघ जाऊन पोहोचला. तो 14 या धावसंख्येवर 14 धाबा धावफलकावर बघायला मिळतात. अतुल माळी त्यानंतर हरेश माळी ही जोडी खेळपट्टीवर खेळतीये. 12 चेंडू 31 धाबांची गरज होती, परंतु 11 चेंडू गरज असेल 29 धाबांची. 11 चेंडू 29 धाबा कुठपर्यंत रोखू शकतो आर्य पार. इथे पाहायला मिळतो ब्रँडेड असा षटकार. या षटकाराने धावफलकावर धाबा लागतात 20. जबरदस्त फटकेबाजी आता मात्र चढ उतार क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. प्रेक्षकांना या ठिकाणी या मैदानामध्ये खेळून ठेवलं. या दोन्ही संघाच्या खेळाडूंना या षटकाराने आपण बघतो धावफलकावर धावा लागतात तब्बल 20. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगला प्रयत्न, फलंदाज हरेश माळीच्या खेळीचा अंत. आणि आता मात्र या ठिकाणी बघतोय पुन्हा एकदा नारपोली संघाने कमबॅक केलं या षटकारानेशी. या षटकाराने आपण या विकेटनं आपण बघतोय 23 धाबांची अजूनही गरज आहे. हा चेंडू जबरदस्त फटका मारला होता हरेश माळीने. थोडासा निराश या ठिकाणी होतोय, कारण आपण बघतोय आज शनिवार आहे, भाजी जास्त खाल्ली आहे. जबरदस्त फटका या ठिकाणी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन त्या क्षेत्ररक्षकाचं. जबरदस्त नजर ठेवली चेंडूवर आणि तो झेल टिपला. अशा परिस्थितीत शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि गरज असेल 23 धाबांची. 9 चेंडू 23 धाबांची गरज. या ठिकाणी आता मात्र नवीन फलंदाज बघायला मिळतोय तो देवेश माळी. देवेश माळे आपण बघतो या ठिकाणी ऑन द स्ट्राईक आपल्याला खेळताना दिसेल. गोलंदाज भावेश गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 4 हे षटक. आता मात्र आपण बघतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जबरदस्त झेल टिपला जातोय. देवेश माळीच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज देवेश माळी आता मात्र या ठिकाणी बाद होतोय, तंबूत परताना दिसतोय. कठीण परिस्थिती ती सावळे संघाची या नारपोली संघाविरुद्ध आपण बघतोय. जास्त बाहेर होतो बॉल, बाहेरचा बॉल वाढत नाही. आठ चेंडू आणि गरज असेल 23 धाबांची. बघूयात या ठिकाणी या 2 चेंडूमध्ये एकाच मोठा फटका जर का आला तर या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा रंगतदार होऊ शकते, परंतु बघूयात तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील का हे 2 फलंदाज. परत यावेळेस आपण बघतोय चेंडू जातोय. आणि बघतोय पंचांनी या ठिकाणी नो चेंडूचा इशारा दिलाय, म्हणजे फ्री हिट असणार आहे. 1+1 या 2 धावा मिळतील. या 2 धावांशी आपण बघतोय धावफलकावर धावा लागतात तब्बल 22 धावा. 21 धाबांची अजूनही गरज असेल. शेवटचे 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 21 धाबांची गरज असेल, कारण आपण बघतोय
आणि आता मात्र या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. पाहूयात या ठिकाणी आता मात्र या फ्री हिटचा फायदा निशांत माळी कशा पद्धतीने उचलण्याचं काम करेल. परंतु पाहूयात सद्यस्थितीला 8 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. एकाच मोठा फटका जर का या 2 चेंडूंमध्ये आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगतदार परिस्थिती निर्माण होईल. परंतु पाहूया काय घडेल काय बिघडेल. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या 2 खेळाडूंवर असतील. एका बाजूला आपण बघतो निशांत माळी, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करेल हा गोलंदाज भावेश गोलंदाजी करतोय. निशांत माळी आपण बघतोय ऑन द स्ट्राईक खेळतोय आणि जबरदस्त चेंडू टाकला. फ्री हिटचा चेंडू होता परंतु हा चेंडू या ठिकाणी तपासता आला नाही. फलंदाज बघतोय विदाउट चेंडूची सांगता. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची गरज. पाहूयात या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील का हे फलंदाज, कारण तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि यावेळेस बघतोय प्रीतम मस्कर चेंडू खाली आलाय. कोणती चूक न करता फलंदाज निशांत माळीच्या खेळीचा अंत आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. आपण बघतोय या ठिकाणी आता मात्र काय घडेल. ऑन द स्ट्राईक प्रशांत माळी आपल्याला बघायला मिळतंय आणि गोलंदाज नितेश. पहिला चेंडू आपण बघतोय, चेंडू जातोय 1 बाउन्स चौकारासाठी. जबरदस्त या ठिकाणी सामन्यामध्ये अजूनही या ठिकाणी आपण बघतोय हा सामना सोडण्यास तयार नाहीये उत्कर्ष सावळे आणि हा सामना हरण्यास तयार नाहीये नागपुली संघ. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील, जिंकण्यासाठी गरज येते अजूनही 17 धावांची. 5 चेंडू 17 धावांची गरज. प्रशांत माळीच्या चौकाराने आपण बघतोय पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. पाहूयात या ठिकाणी शेवटचे 3 चेंडू मी म्हणेन की निर्धाव खेळले होते मागच्या षटकामध्ये आणि त्याचाच परिणाम यावेळेस पाहतोय. चेंडू भिरकावून दिलाय सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 16 धावांची. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि आता मात्र आपण बघतोय गरज असेल ती तब्बल 16 धावांची. एका बाजूला नागपुली संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय उत्कर्ष सावळे संघ आपल्याला बघायला मिळतंय. कारण जी परिस्थिती सुरुवातीपासूनच आपण बघत होतो. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 4, तिसऱ्या षटक थोडस मागडं नक्कीच गेलं असेल परंतु महत्वाच्या विकेट्स त्या षटकामध्ये गेल्या. हरेश माळे त्यानंतर देवेश माळे बाद होऊन तंबूत परतले आणि आता मात्र आपण बघतोय अतुल माळे ऑन द स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. आपण बघतोय या ठिकाणी अतुल माळीनं चेंडू या ठिकाणी आपण बीट केला जातोय. 3 चेंडू 16 धावांची गरज. आपण पाहूयात या ठिकाणी काय घडेल, कारण आपण पाहिलं होतं 3 मोठे फटके आता मात्र मारावे लागणार आहेत जर का हा सामना जिंकायचा असेल तर. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये आपण बघतोय आता प्रेक्षक देखील समजले असतील की काय घडेल, कारण शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 15 धावांची. 2 चेंडू 15 धावांची गरज. आपण बघतोय या ठिकाणी हा सामना जबरदस्त गोलंदाजी केली मी म्हणेन नागपुली संघाने
आणि आपण बघतोय यावेळेस चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन. ताडातच झालं पाहिजे हो पण तुला जिथं मारता येतं तिथं मार, बाहेर मार नाही ताडातच. आणि शेवटच्या चेंडूचा खेळ करण्यासाठी आपण बघतोय गुंजा आणि पाटोले जबरदस्त पाठराखण करून विकी आला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला दिसतोय विकी माळी. आपण पाहतोय या ठिकाणी ऑन द स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडूचा खेळ फोन वाजतो बा. आणि हा सामना जिंकलाय तो एकता नारपोली संघाने आपल्या सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. जिंकलेल्या संघाचं नक्कीच आम्ही अभिनंदन व्यक्त करतो आणि उत्कर्ष सावळे संघ आपणही चांगला खेळ केला तर या सामन्याचा सामनावीर उत्कर्ष सावळे संघाचे सगळे टीम मेंबर इकडे या, जाऊ नका कोणी घरी. कोण आहे दिनेश का त्यांनी बॅटिंग केली ना.